सर, आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी तुम्ही त्यांच्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन केलं होतं. एकूणच काय सांगाल? कसं आहे की राज्यातल्या शिक्षक असो किंवा कर्मचारी असो, याला सेवानिवृत्तीनंतर जर मोठा कुठला आधार असेल तर ते पेन्शन असते. कारण सर्वच लोकांकडं काही जमीन नाही, शेती नाही किंवा उदरनिर्वाहाचं नोकरीशिवाय दुसरं काही साधन नाही. आणि मग सेवानिवृत्त झाल्यावर जे कुटुंब असतं, आई वडील असतात, पत्नी असते, मुलं असतात, यांचा उदरनिर्वाह करणं आणि म्हातारपणाची काठी म्हणून काहींना व्याधी असतात, रोग असतात, त्याचं औषध पाणी असतं, यासाठी पेन्शन हवी असते. आणि म्हणून सरकारनं 1982ची पेन्शन आणलेली होती आणि ती आत्तापर्यंत लागू होती. परंतु दिनांक 1 नोव्हेंबर 5 पासून नवीन अंशदायी पेन्शन योजना आणली की जी शिक्षक असो किंवा कर्मचाऱ्याच्या फायद्याची नाही. म्हणून राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये याच्याविषयी त्या दिवसापासून विरोध चालू आहे की बाबा आम्हाला OPS मिळावी, म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मिळावी. म्हणूनसाठी सातत्याने आग्रही भूमिका आम्ही मांडतो आहे. या राज्यामध्ये तर 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जी जुनी पेन्शन लागू होती तेव्हा जे सेवेत आले त्यांना 100% अनुदान नाही तुमच्या शाळांना, म्हणून तुम्हाला जुन्याऐवजी नवीन देण्याचा शासन निर्णय काढला गेला. वास्तविक पाहता त्यांची GPFची खाती जुन्याप्रमाणे उघडली, त्यांचं जुन्याप्रमाणे कपातसुद्धा केली. असं असताना पुन्हा अचानकपणे 4 वर्षांनी शिक्षण विभागाला साक्षात्कार झाला आणि तुम्हाला ही लागू नाही म्हणून ती खाती बंद केली. त्यामुळे हे सगळे आमचे शिक्षक कर्मचारी हे आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत, तिथं ती केस चालू आहे. पण आम्ही सरकारला म्हणतो की सरकार मायबाप आहे. शेवटी जनतेचे प्रतिनिधी लोकशाहीमध्ये सरकार प्रतिनिधित्व करत असतं. म्हणून तुम्ही जनहिताच्या भावना समजून तुम्ही निर्णय घ्यावा. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी यासाठी एक समिती गठीत केली. समितीनं अहवाल दिला. त्यानुसार आता 1 नोव्हेंबर 5 नंतर जे सेवेत आले त्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो आहे. परंतु 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले होते त्यांना मात्र ती स्कीम लागू नसताना लागू करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. म्हणूनसाठी आजही आम्ही पायऱ्यावरती आंदोलन केलं आहे. आमची लढाई ही कायम राहील जोपर्यंत प्रश्न सुटत नाही. त्यामुळं सरकारनं निर्णय घ्यावा. सरकार सांगतं की थोडी परिस्थिती आता लाडक्या बहिणीमुळं इतर काही योजनामुळं बोजा सरकारवर पडतो आहे, पण ठीक आहे, निश्चितपणाने शेवटी परिस्थिती सुधारत असते. आर्थिक परिस्थिती सुधारलं तर यातला निर्णय झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सर्व शिक्षक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन करताना सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमचं अजित पवार सोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये चांगलं वजन आहे. तुम्ही थेट अजित पवारांशी सांगून या गोष्टी का सोडवू शकत नाही? माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांविषयी मी चर्चा केलेली आहे. आज सध्या जे विनाअनुदान शाळा आहेत त्यांना आपण टप्पावार अनुदान लागू केलं. 20% झालं, 40 झालं, आता 60%वर या शाळा आल्या. त्यांना आता 20% पुढील टप्पा देण्यासाठी सुद्धा 14 ऑक्टोबर 2024ला शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्यानुसार हे वेतन अनुदान द्यावं यासाठी जवळपास 926 कोटीची आर्थिक तरतूद लागते. ती तरतूद पुरवणी मागण्यात झाली नाही, ती किमान अर्थसंकल्पात व्हावी म्हणूनसाठी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन केलं. मी माननीय नेते आमचे अजितदादा पवारसाहेब यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं शेवटी मी जरी अर्थमंत्री असलो तर राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. आम्ही तिघं बसून याच्यावरती निश्चितपणाने निर्णय घेऊ. शेवटी शिक्षण हा महत्त्वाचा घटक प्रत्येक विकासाचा तो पाया आहे. त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळात सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. नक्कीच हे होते विक्रम काळे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.